आजोबांचं वय साधारणत 30 ते 32 वर्ष असेल. त्यावेळी गावे खूप मागासलेली होती. वाहतुकीचं कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा. मग तो प्रवास कितीही लांबचा असला तरी. आजोबांच्या बहिणीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी आली आणि बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रमात सर्वांना निमंत्रण आलं. सांगितलेल्या दिवशी माझे आजोबा, चौघे भाऊ, सर्वच्या बायका, मुले असे सर्वजण निघाले. वाट किर्र आणि दाट जंगलातून होती. जंगली श्वापदांची भीती असल्याने पुरुष आणि स्त्रिया असे सर्वांकडे धारधार लांबलचक कोयते ठरलेलेच. उन्हाळ्याचे दिवस असल्याने फणस, आंबे, करवंदे, जांभळे असा रानमेवा खात प्रवास सुरू होता. गावापासून काही अंतर पुढे गेले तोवर समोरच्या पायवाटेने गावचे गुरव येताना दिसले. आजोबा काही बोलायच्या आत गुरव म्हणाले, "काय गा लक्षा, बहिणीला पोरग झालं वय? म्या बी विचारले म्हणून सांग तिला, अन शिस्तीनं जावा. 2 दिवसापासून वाटत काहीतरी विपरीत होणार. बायका पोरासने सांभाळून घे. चलतो म्या वय गा." म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले. कार्यक्रम संध्याकाळी होता, त्यामुळे सर्वजण निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते. पण माझी आत्या विमल जी त्यावेळी अवघी 6 ते 7 वर्षाची होती. एरवी दंगामस्ती करणारी, पण त्या दिवशी एकदम शांत होती. सर्व गावामध्ये पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सगळेच कार्यक्रमात गुंग झाले होते, तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाली होती. पूर्ण अंधार पडला होता. दिवे लावण्याची वेळ झाली. कार्यक्रम संपला. पुरुष माणसं जेवण करून बाहेर सोफ्यामध्ये गप्पा मारत बसले होते. सुपारीची खाण अडकित्यात फोडून त्याचे तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या. मध्ये ठेवलेल्या दिव्याची वात कोणीतरी मोठी केली. तशा पांढऱ्या मातीच्या भिंतींवर त्यांच्या सावल्या अगदी गडद झाल्या. त्या भिंतींवर चुन्याच्या बोटांना ओढलेल्या रेघांचं ते सुरेख नक्षीकाम आणखीनच उठावदार वाटत होतं. अचानक माझ घरात बायकांचा गोंधळ सुरू झाला. आजोबांनी काय झालं विचारलं. तशी माझी आजी म्हणाली, "इमल कुठे दिसेना." इमल म्हणजे विमल, माझी आत्या. आजोबा म्हणाले, "बघा, इकडंच कुठंतरी कुणाच्या तरी घरात असेल ती पोर." समधीकडं बघितलं, कुठं बी नाही. बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा एकदम चिडले. "रडाय काय झालं? कोण मेलं वय? म्या बघून येतो." एवढं बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले. पाठोपाठ त्यांचे भाऊ, दाजीही निघाले. पूर्ण गावात शोधलं. आजूबाजूचा परत पिंजून काढला. घराघरात विचारलं, पण काहीच पत्ता लागत नव्हता. सगळे रिकाम्या हाती परतले. तसे आजीला आणखीनच रडू कोसळले. रात्र पुढं सरकत होती, तशी आता आजोबांना देखील काळजी वाटू लागली. बायकांचं मुसमुसणं सुरू झालं. लहान मुलं आपापल्या आईच्या पदराखाली शिरली. कळती मुलं भिंतीकडेला उभी थोड्या मोठ्यांच्या तोंडाकडे आशेने पाहत होती. एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोप्यात आली आणि भरलेल्या डोळ्याने म्हणाली, "काहीतरी विपरीत झालं नसेल नव? देवळात जाऊन देवी मोर कौल लावून तरी विचारा." एवढं बोलून पुन्हा आजी धाय मुकळून रडू लागली. आजीचं बोलणं संपतं न संपतं तशी सर्व पुरुष मंडळी गावच्या गुरुवाकडे निघाली. तरातरा चालताना आजोबांच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. एखाद्या जंगली जनावरांतर ओढत नेलं नसेल ना माझ्या पोरीला? नाही नाही, असेल ती व्यवस्थित. सर्वजण गुरुवांच्या घरी पोचले. हाक दिल्यानंतर गुरुवांचा मुलगा बाहेर आला. मळका पांढरा शर्ट आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी वर खेचतच विचारू लागला, "काय हो, तुझा बा कुठं आहे र?" सोबत आलेल्यांपैकी एकानं विचारलं, "आबा पारावर असल." एवढं बोलून त्या पोरानं जोरात हाक दिली, "ये आबा, कोणतरी आले बघ." एवढं बोलून पुन्हा आत पळाला. पार घरापासून काही पावलांवर होता. पार म्हणजे आंब्याच्या झाडाभोवती बांधलेला कट्टा. सर्वांनी मोर्चा पाराकडे वळवला. समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू अंगठ्याने मळत विचारले, "कोण गा?" त्यावर आजोबाने दाजी बोलू लागले, "अगा, मी शिरप्या, तू एवढा रातचा?"
मेवण्याची पोरं कुठं गावना लय हुडकली, पण काय बी सुगावा लागला नाही तिचा. घरात बायका हाणून बुडवून घ्यायल्यात. तवा कौल बघून काय झालं ते तुम्हीच सांगा. सगळेच गंभीर झाले. दीर्घ श्वास घेत गुरव खाली उतरले. मळलेली तंबाखू जमिनीवर टाकून पटवा पुन्हा बंडीच्या खिशात सारला आणि देवळाच्या दिशेने चालू लागले. तसे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्या काळी गाव अविकसित. घड्याळं गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर. वेळ अंदाजेच मोजली जायची. 9 ते 10 वाजले असावेत. सर्वजण देवळात पोचले. देवीला नमस्कार करून सर्व देवळाच्या पायऱ्यावर गाभाऱ्यात जिथं जागा दिसेल तिथं बसले. गुरुवांना कौल लावण्यास सुरुवात केली. सर्वांच्या नजरा गुरुवांवर स्थिरावलेल्या. गुरव काहीतरी मंत्र पुटपुटत होते. काही वेळानंतर गुरुवांचा चेहरा गंभीर झाला. ते आजोबांकडे पाहून म्हणाले, पाहुणं, काळजावर दगड ठेवून ऐका आणि धीर सोडू नका. आजोबांच्या डोळ्यात पाणी तरळले. काय झालं माझ्या पोरीला? त्यावर गुरव म्हणाले, धीर धर, पोर जिद्दी हाय. पण पण काय? पण कोंबडं आरवाच्या आत ती संपल. आजोबांनी जड अंतकरणाने प्रश्न विचारला, म्हणजे काय झालंय? जनावरानं काय केलं काय? गुरव म्हणाले, नाही, जनावरानं नाही, एका पिशाच्यानं नेलंय तिला. ती अजून जिद्दी हाय, पण रातभरात आल्यावर ते तुझ्या पोरीला संपविणार. कुठं आहे ते आता? पुन्हा आजोबांनी प्रश्न केला. त्यावर गुरव म्हणाले, इथंच 5 कोस लांब, भूताच्या जाळीत. तुझं धाडस तुला तारल, तुझं भ्या तुला मारल. एवढं बोलून गुरव शांत झाले. भूताची जाळी हे इथल्या जंगलातील पिशाच्च्याचा ताबा असलेले ठिकाण, जिथं इतकी गर्द झाडे आहे की दिवसा देखील सूर्य दिसत नाही. भूताची जाळी नाव ऐकल्यावर सर्वच भयभीत नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. काय करावं कोणाला समजत नव्हतं. तिथं जाणं म्हणजे मरणाच्या दाढेत स्वतःहून जाणं. रात्र पुढे सरकत होती. सगळे आपापसात कुजबुजत होते. तेवढ्यात आजोबा ताडकन उठून उभे राहिले. कोण येणार माझ्या संग? थोरला भाऊ बोलतोय म्हणजे चौघे भाऊ पण उठले. तसे आजोबाचे दाजी व गावची 10 ते 12 गावकरी पण जाण्यासाठी तयार झाले. समद्यांनी देवी मोहरा साकडं घाला आणि निघा. रात्र मध्यान्ह व्हायला आली आहे. तुम्ही परत येईस्तवर म्या देवीला गाणं घालीन. देवीसमोर नतमस्तक होऊन आणि गुरुवांच्या पायाला हात लावून देवळातून बाहेर पडले. आजोबा सर्वांना उद्देशून म्हणाले, तयारी करून लगेच निघूया. सगळे आपापल्या घरी परतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आजोबा पुन्हा बहिणीच्या घरी परतले. स्त्रियांना काहीच न बोलता हातातली काठी दारामागे ठेवली. आजोबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणि डोके आणि चेहऱ्याभोवती असा बांधला जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील. डाव्या हातात मशाल पेटवून घेतली आणि उजव्या हातात 3 फूट लांबीचा धारधार कोयता. त्यांच्या दाजींनी कुऱ्हाड कमरेला लावली आणि कंदील पेटून घेतला. रात्र मध्यावर आली होती. ठरल्याप्रमाणे पाराजवळ सर्वजण एकत्र आले. 15 ते 16 जण असतील. झाकलेले चेहरे, हातात पेटत्या मशाली, कंदील, कुऱ्हाडी, धारधार कोयते अशा तयारीने गावाबाहेर पडले. सर्वजण एकमेकाशी काही न बोलता चालत होते. वातावरण कमालीचं गंभीर बनलं होतं. गाव थोडं मागे पडलं तशी जंगलातून जाणारी एक चिंचोळी पायवाट लागली. आजूबाजूला दाट गर्द झाडी, मध्यरात्रीची नीरव शांतता, प्रत्येकाच्या पायातली चांबड्याच्या कोल्हापुरी चपलाचा कर्र कर्र असा येणारा आवाज, रातकिड्यांच्या किर्र आवाजाने भेदत चाललेली शांतता आणि रात्रीच्या त्या भयान काळोखाला मागे सरकायला भाग पाडणाऱ्या पेटत्या मशाली घेऊन त्या घनदाट जंगलात शिरणारे ते लोक. सर्व काही एखाद्या मिलिटरी रेस्क्यू ऑपरेशनसारखे सुरू होतं. सर्व डोंगराच्या माथ्यावर पोचले. मध्यरात्री निरभ्र आकाशातलं ते टपोर चांदणं आणि नदीकाठच्या काजव्यांनी एकदम उजळून निघणारा परिसर, रात्रीच्या भीषणतेची ती सौंदर्य खुलून दिसत होतं. गाव आता खूप मागे राहिलं. डोंगराचा चढ उतार सुरू झाला. काही अंतर पुढे येताच यांच्यातला एक जण एकदम थांबला. थांबा, कसला तरी आवाज येतोय. सर्वजण जागेवर थांबले. वय कोणतरी हाक देतंय. शिरपा, कोणतरी मदत मागतंय. सर्व जागेवर थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत होता. कोणीतरी
कणत असावा असा आवाज येत होता. सर्वजण शांतपणे कान लावून ऐकू लागले, पण आवाजाची दिशा समजत नव्हती. हळूहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले. "अगं ये, मला वाचवली का? मी हित हित आहे." कणत कणत तो आवाज पुन्हा घुमला. तसे सर्वच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले, "कोणी बी जागचा हलू नका. ह्यो चकवा आहे. आपली वाट धरा, नाहीतर ह्यो आपल्याला रातभर हितच फिरवील." सर्वजण पुन्हा चालू लागले, पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता. "ये, अरे मला वाचवा की र." आवाज मागून येतच होता. पण त्याकडे लक्ष न देता सगळे चालत होते. चालण्याचा वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोर काही अंतरावरच भुताच्या जाळीची हद्द सुरू झाली. तेच एका आवाजानं प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. "ए, इथं वाचलास रे, पण तिथं नाही वाचणारा." मागून आलेल्या त्या जोराच्या किंकाळीने सर्व हादरून गेले. एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहत एक एक पाऊल पुढं सरकू लागले. पिशाच्याची हद्द सुरू झाली होती. गर्द झाडी, काटेरी झुडपं अशा या भुताच्या जाळीत सर्वजण पोचले. गुरुवांनी सांगितलेली जागा आली होती. मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला होता. काटेरी झुडपात कधी एखाद्या घुबडाचं घरटं दिसायचं, तर कधी झुडपातून एखादा विषारी साप सळसळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरायचा. कोल्ह्या लांडग्यांचे चकाकणारे डोळे काळजाचं पाणी करायचे. वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला. एखाद्या हिंस्त्र श्वापदाच आपल्या शिकारीवर झडप घालण्याच्या आधीच गुरगुरण्याचा आवाज. सर्वच थरारले. हातातील हत्यारे आणि मशाली पुढे करून करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्वजण त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला आणि एकदम सगळं वातावरण शांत झालं. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला आणि एकदम सगळं वातावरण शांत झालं. घरघरणारा तो आवाज अचानक बंद झाला. तसेच सगळेच आपापल्या जागेवर तसेच थांबले. तोवर एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विवळतच बोलू लागली, "बाबा, कुठं आहेस गा? मी हिथं आहे. मला इथनं ने की बाबा." ती रडत होती. आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खूप जवळून येत होता. "ए बाबा, आलाच वय गा?" एवढं बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झालं. ती त्यांच्या जवळच कुठेतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबूस प्रकाशात ती कुठे दिसते का ते पाहू लागले. इतक्यात आजोबाची नजर समोर उभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर गेली आणि त्यांच्या अंगावर सर्वांगावर काटा आला. आजोबांना तर दरून घाम फुटलेला त्यांची नजर एका ठिकाणी स्थिरावलेली. सर्वांची नजर त्या झाडाकडे गेली. गर्द काटेरी झुडपात ते जांभळीचे झाड झाडाच्या एका फांदीवर बसली होती. एकसारखं पायांना झोकी देत ती एका हाताने झाडाच्या फांदीला नख्यांनी हळुवारपणे ओरबडत होती. विस्कटलेल्या केसांनी चेहरा पूर्ण झाकला होता. ती आपल्याच तंद्रीत खाली मान घालून एकसारखी डुलत होती. तिच्या आवाजातील घर घर अगदी स्पष्ट ऐकू येत होती. धडधडच्या काळजाने आजोबा तिच्याकडे पाहत म्हणाले, "पोरी, खाली उतर, आम्ही तुला न्यायला आलोय." आजोबांचे शब्द ऐकताच ती एकदम शांत झाली. पाय हलवणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखानं ओरखडे सुरू होते. संथपणे सगळे तिच्या दिशेने चालू लागले. तशी ती जोराने किंचाळली, "ए, तिथेच थांब." अचानक तिचा आवाज घोगरा झाला. सगळे थबकले. तिने झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहिली. पुन्हा तिच्या आवाजातील घर्र घर्र वाढू लागली. "आल्या मार्गी परत जा, नाहीतर एकाला बी जित्ता नाही सोडणार." एक 6-7 वर्षाची मुलगी हिंस्त्र घोगऱ्या आवाजात बोलत होती. सगळे थक्क झाले. थोडं धाडस करून आजोबा पुढे गेले. मशालीचा प्रकाश पाडून पाहिला आणि काळीज चर्रकण झालं. आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या 15-20 फूट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झालेल्या. अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता. लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती पाहत होती. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. आजोबा पुढं जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात बोलू लागली, "ए, तू हिला न्यायला आलास? माझ्या तोंडातला घास काढून घेणार वैर." जांभळीचं झाड दोन्ही हाताने गदागदा हलू लागली. सर्वांची भीतीनं गाळण उडाली. पाय जमिनीत रुतल्यासारखा जो तो समोरचं ते भीषण दृश्य पाहत होता. ती जोर जोरात ओरडत होती,
तर एक हात तोंडावर बडत होती, तर दुसऱ्या हाताने गदा झाड हलवत होती. 6-7 वर्षाची मुलगी 1-2 फुटांचा घेर असलेला झाड एका हातानं हलवत होती आणि हेलकावं घेणार ते झाड पाहून सगळ्यांची बोबडीच वळली. समोरचे दृश्य पाहून सगळेच थरारले. गडबडीत होऊन फक्त एकमेकांकडे पाहत होते. आजोबांनी आपल्या हातातला कोयता कमरेला अडकवला आणि सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावलं. आजोबा तिच्या जवळ पोचले. झाडाला गच्च पकडलेला तिचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडणं किंचाळणं सारं काही शांत झालं. तिचा दंड पकडून तिला त्या झुडपातून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. तसं तिने झटकन आपली मान वळवली आणि रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. केसांनी झाकलेल्या जखमी चेहऱ्यावरून रक्त येत होतं. स्वतःचं मरण स्वतः पाहावं तसे सर्व थरारले. तिने जोराचा हिसडा मारून हात झटकला आणि जमिनीवर बसून झाडाखालच्या एका दगडावर आपलं डोकं आपटू लागली. सर्वच घाबरले. आजोबा सगळ्यांकडे पाहून म्हणाले, समद्यांनी हत्यारा कमरेला लावा. एका हातात पलिता धरा. पलिता म्हणजे मशाल. समद्यांनी जोर लावून हिला ह्यातनं बाहेर ओढायची आणि झटक्यात मागं परतायचं. सगळे तयार झाले. ती अजूनही त्या दगडावर डोकं आपटतच होती. जखमी होऊन डोक्यातून रक्त वाहत होतं. आजोबांनी मन खट्ट केलं. हळूच तिच्या मागे आले. तिचा हात पकडला तशी तिनं आपली मान गर्रकन वळवली आणि हसू लागली. पेटत्या मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तिचा चेहरा आणखीनच भीषण वाटत होता. कपाळावरील जखमेतून येणारे रक्त तिच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरलेलं होतं. तिचं भयानक हास्य काळजाचा थरकाप उडत होतं. आजोबांनी जोरात तिला बाहेर ओढायला सुरुवात केली. तसे सोबतच्या लोकांनीही तिला खेचायला ताकद लावली. तशी ती जोराने किंचाळली, तुमचं मरण तुम्हासनी हितं घेऊन आलंय. डोळे विस्फारून सर्वांकडे पाहू लागली, जशी ती एका एकाला कच्चा खाऊन टाकेल. झटकन तिने मागे एका हाताने ते झाड पकडलं आणि या सर्वांना आत खेचू लागली. तसे ते सर्वजण तिच्याकडे ओढले जाऊ लागले. एक लहान मुलगी 15 ते 16 पुरुषांना भारी पडत होती. पण हे सर्व पिशाच्य करत होतं. आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली. तिच्या रक्ताळलेल्या डोळ्यात डोळे घातले आणि ओरडले, ए सैताना, काय वाटलं तुला? तू माझ्या पोरीचं लचक तोडून खायला म्या पैदा केलं वय तिला? हे चामुंड देवी, धाव ग धाव. आजोबांच्या आवाजात सारं गगन भेदलं. तोंडावर बांधलेला फेटा काढून तिच्या चेहऱ्यावर टाकला आणि झटकन तिचा दंड पकडला. एखादी शक्ती अंगात संचारावी तसं सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तिला बाहेर खेचलं. ती किंचाळू लागली. हात झटकून पळण्याचा प्रयत्न करत होती, पण आता ते शक्य नव्हतं. सर्व गावच्या दिशेने धावत सुटले आणि मागे पडत चाललेल्या भूताच्या जाळीतून गगनभेदी किंकाळ्यांनी सारं जंगल हादरून जाऊ लागलं. सर्वांचंच काळीज भीतीनं धडधडत होतं. पण आता गावचा रस्ता दिसू लागलेला. आजोबा सर्वांना म्हणाले, कोणी बी मागं बघू नका. कोंबडा आरवायला थोडाच येळ आहे. इथनं बाहेर पडा लवकर. हातातली मशाली धरून गावच्या दिशेने निघाले. त्या रात्री पहाटे सर्व परतले. ते गावच्या हद्दीत आले आणि कोंबडा आरवले. सगळेजण तसे धावत देवळात पोचले. गुरव अजून देवीसमोर बसून मंत्र पुटपुटत होते. आजोबांनी आपल्या मुलीला देवीसमोर ठेवले तसे सर्वांनी देवीपुढे लोटांगण घातलं. तिचं ओरडणं किंचाळणं सारं काही थांबलेलं. गुरव शांतपणे म्हणाले, तुझी मुलगी गावात आली नव्हती. तिला त्या पिशाच्याने जंगलातूनच आपल्यासोबत नेलं होतं. आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला तो फेटा काढला. ती डोळे बंद करून पडली होती, शांत, स्थिर. सकाळी तिला जाग आली, पण जे घडलं त्यापैकी तिला काहीच आठवत नव्हतं. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अशा तऱ्हेने एका भीषण युद्धाचा अंत झाला.